प्रेक्षकांनो, आज सगळेच्या सगळे रिव्ह्यूज दणकेबाज आहेत. अगदी पिंकीचं सुद्धा. प्रेक्षकांनो, पिंकी आता लवकरच युवराजला सांगणार आहे की ती पिंकी आहे. सुरुवात तर मस्तच दाखवली आहे त्यांनी आज. थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. आता छबी आणि पिंकी दोघीजण मिळून फुगडी खेळत आहेत आणि हे सगळं खेळ खेळत असताना त्यांनी अप्रतिम गाणे ऐकवलेत. आज बरंचसं रिव्ह्यू गाण्यामध्येच जाणार आहे, त्यामुळे जरा छोटा झाला आहे. पिंकी सारखी युवराजकडे बघत असते आणि डॉल्बी हे नोटीस करतोय. सुरुवातीला त्यांनी साधी भोळी मीरा तुला कळली नाही ते गाणं वाजवलंय. आता खेळता खेळता या छबीला चक्कर येते. आता पिंकी त्या छबीला खाली बसवते आणि नीरी जवळ जाते तिच्यासोबत फुगडी खेळायला आणि नीरीसोबत ती छान एन्जॉय करत असते. आणि पुन्हा ते गाणं प्ले केलंय त्यांनी पूर्ण प्रेक्षकांनो. आणि ते गाणं खेळत असताना चालू असताना युवराज आणि पिंकी दोघं एकमेकांकडे सारखे बघतायत. त्यांची नजरही हटत नाहीये आणि हे सुशीलाबाईंनी नोटीस केलंय. सुशीलाबाई काही येड्या नाही आहेत आपल्या. पण आता ना प्रेक्षकांनो, हे जरा जास्ती झालेलं असतं या दोघांचं. आणि मिताली पण नोटीस करते की पिंकी आणि युवराज एकमेकांकडे बघताय. युवराज सारखा तिला बघत असतो आणि आता सुशीलाबाईंना जरा ओव्हरडोस झालाय. मग त्या बघतात आणि गाणं संपत आलेलं असताना पिंकीच्या समोर जाऊन उभं राहतात आणि तिला म्हणतात, ए असिस्टंट बस कर ना. आणि युवराजकडे पण बघताय मागे. आता युवराज इकडे तिकडे बघून घेतोय. आता पिंकी जरा विचार करते की काय उत्तर द्यावं. आज पिंकीने भारी लढवलंय सगळी खिंड. आता ही या सुशीलाबाई नीरीवर ओरडतात, काय ग इथे काय खेळत बसली आहेस, काही कामं धामं नाही आहे का. नीरी म्हणते, आईसाहेब झालेत माझी कामं. आईसाहेब म्हणतात, तोंड वर करून उत्तर देते का ग. आता नीरीचा चेहरा पडलाय. पण युवराजच्या लक्षात येते काहीतरी गडबड आहे. आता पिंकी काय करते प्रेक्षकांना, हळूच सुशीलाबाईच्या कानात बोलते, काय सासूबाई मिताली ताई समोर तुमचे खरे रंग नको यायला. आता सुशीलाबाईंच्या लक्षात नाही आलं का, म्हणजे उडबी सासूबाई म्हणते ती, पण लगेच सुशीलाबाई त्यांचा चेहरा बेरा बदलतात. हां अगं मी म्हटलं प्लेटी भरा फराळीच्या. आता बऱ्याच बायका थकल्या असतील ना खेळ खेळून. पिंकी पण असायला लागते. युवराजला नवलच वाटतंय की असं काय बोलली ही कानामध्ये की सुशीलाबाईंचा चेहराच बदलला. सुशीलाबाई सगळ्या बायकांना म्हणतात, चला ग नाश्ता करू आणि मग पुढचे खेळ खेळूयात. आता तिथे एक बाई आल्यात, म्हणजे तिथे कार्यक्रमाला पण त्या सुशीलाबाईपेक्षा भारी नटल्यात. त्या म्हणतात की सुशीलाबाई तुमचा आवाज खूप छान आहे, म्हणा की एखादं गाणं. आता मिताली म्हणते, काय वुडबी सासूबाई तुम्हाला गाणं गाता येतं, म्हणा ना हो गाणं. आता ही पिंकी वुडबी म्हणते तर ही पण वुडबी म्हणते. ती म्हणते, म्हणा ना वुडबी सासूबाई गाणं प्लीज माझ्यासाठी म्हणा. माई पण आग्रह करतात, म्हण ग सुशीले गाणं छान आहे की तुझा आवाज, होऊन जाऊ दे गाणं आज. आता सुशीलाबाईंनी अतिशय सुरेख गाणं म्हटलंय प्रेक्षकांनो. कौतुक तर त्यांचं करायलाच पाहिजे. सुशीलाबाई माईंना नमस्कार करतात आणि गाण्याला सुरुवात करतात. सुरुवातीला त्या म्हणतात, काही चुकलं बिकलं तर माफ करा बायांनो. आणि त्यांनी श्रीकृष्णाचं गाणं अप्रतिम म्हणलंय. आज आनंदी आनंद झाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. आणि पिंकी मनात विचार करते, सासूबाई किती आनंद साजरा करायचा आहे ते करून घ्या, नंतर तुमच्या आनंदावर पाणीच फेरणार आहे. पण असो, गाणं मात्र तुम्ही छान गाता. सुशीलाबाईंनी एक अख्खं ध्रुवपद गायलंय प्रेक्षकांनो. त्यामुळे आजचा रिव्ह्यू आपला छोटा झालाय. मी एवढं तुम्हाला गाऊन नाही दाखवू शकत, फार काही बरा नाही आहे माझा आवाज. असो, पण मितालीला फार आवडलंय गाणं. मिताली सुशीलाबाईंच्या प्रेमातच पडली आहे. गाणं संपल्यावरती गळ्यात पडते, क्लॅप करते आणि म्हणते, आय लव्ह यू सासूबाई, कसलं भारी गाता तुम्ही. सुशीलाबाई आता हसायला लागतात आणि जरा लाजतात सुद्धा. आता सुशीलाबाई म्हणतात, चला ग बायांनो आता आपण कृष्णाचा अभिषेक करून घेऊया. ए युवराज बस इथे मिताली सोबत. मितालीच्या आणि तुझ्या हाताने अभिषेक होणार. युवराजला हे अजिबात पटत नाही. पण आता पिंकीला पंचायत झाली ना, करावं काय आता, माझ्या नवऱ्यासोबत दुसरी बायको कशी काय बसेल. आणि मिताली मात्र खुश झालेली असते. ती युवराजला म्हणत असते, चल ना युवी आपण पूजेला बसूयात. सुशीलाबाई त्याला बळजबरी तिथे बसवता. युवराज म्हणत असतो, आईसाहेब खरंच या सगळ्याची काही गरज आहे का. सुशीलाबाई म्हणतात, अरे असू दे ना लेका असू दे. आता मिताली तिथे बसली आहे त्याच्यासोबत पूजेला. आता पिंकी विचार करते काय करायचं. आणि मग ती काय करते, त्या मितालीला म्हणते, मिताली ताई तुम्हाला येते का पूजा करता. आता मिताली म्हणते, नाही न येत मला, बघ ना, आणि हा युवी सुद्धा मला मदत करत नाहीये. तुला येते का ग पूजा करता पिहू. पिहू म्हणते, मग पिहू इज हिअर देन वाय फिअर. आणि युवराज तिच्याकडे बघायलाच लागतो. आता ही पिंकी ना प्रेक्षकांनो तिथे जाऊन बसते. पण सुशीलाबाई म्हणत असतात, आधी असिस्टंट कशाला पाहिजे. मिताली म्हणते, राहू दे ना वुडबी सासूबाई, तिला राहू द्या.
ही मिताली पिंकीमय झाली असं दिसतं प्रेक्षकांनो. असो, बाळकृष्णाची मूर्ती सुरेख आहे. आता पिंकीने मितालीला एक एक अभिषेक करायला शिकवलाय. मिताली ताई, असं पाणी घ्यायचं, श्रीकृष्णाला आधी पाण्याने अभिषेक करायचा आणि मग दुधाने. आता युवराजला ती सांगते तो कलश उचलायला आणि त्याच्या हाताला हात लावते. आता सगळे लोक काय येडे आहे का तिथे बसलेले? सगळेच जण पिंकीकडे बघताय की ही युवराजच्या हाताला हात कसं काय लावते. माई, सुशीलाबाई सगळ्यांनीच नोटीस केलंय. आता ती मिताली म्हणते, पिहू व्हॉट आर यू डुईंग, काय करतेस तू? आता पिंकी लगेच ती परिस्थिती सावरायचा प्रयत्न करते. अहो मिताली ताई, असा हात लावायचा असतो, मी तुम्हाला तेच सांगतेय, असा हात लावा. आणि मिताली म्हणते ओके ओके. मिताली खरंच काय सांगू. असो, आता काय दाखवायचं मालिकेत ते दाखवतात. तर आता मितालीने पण युवराजच्या हाताला हात लावलाय आणि नंतर दुधाचाही अभिषेक झालाय. पुन्हा पिंकीने युवराजच्या हाताला हात लावलाय. आता पुन्हा एकदा मिताली तिला म्हणते पिहू. आता ती लगेच पुन्हा म्हणते, अहो मिताली ताई, आता दुधाचा अभिषेक सुरू आहे ना, तुम्ही सुद्धा हात लावा की, तेच सांगतेय तुम्हाला, तुम्ही विसरूनच जाता बाई. आणि मिताली पुन्हा एकदा युवराजच्या हाताला हात लावते. तर अशा प्रकारे यांची पूजा बिजा झाली आहे संपन्न. आता ते श्रीकृष्णाला वस्त्राने पुसून वगैरे छान त्याला तिथे स्थानपन्न केलेलं आहे. युवराज मात्र सतत नोटीस करत असतो पिंकीला की काहीतरी गडबड आहे, कुछ तो झोलझाल है. पण पिंकीचा चेहरा बदलला आहे ना, तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. असो, पिंकी आता युवराजला शिकवत असते की त्या श्रीकृष्णाला आता वस्त्र घाला, असं घाला. अहो तुम्हाला घालता येत नाही आहे का? आणि पिंकीने युवराजला मदत केली आहे ते वस्त्र वगैरे श्रीकृष्णाला नेसवायला. आणि पुन्हा हे करत असताना दोघांची आखमिचोली दाखवलेली आहे. सुशीलाबाई मात्र हिच्यावरच लक्ष ठेवून येतं प्रेक्षकांनो. प्रत्येक गोष्ट बारीक नजर ठेवून आहे तिच्यावर, अगदी कावळ्याची नजर म्हटली ना तरी चालेल. आता त्या कृष्णाचं यांनी बारसं केलंय, म्हणजे प्रत्येकाची पद्धत असेल वेगवेगळी. पिंकी पुढे मितालीला म्हणते, मिताली ताई, असं त्याला फुलं वगैरे वाहा, सगळं काही छान, म्हणजे तिने पूजा छान सांगितली आहे. पिंकीला दक्षिणा द्यायला काही हरकत नाही आहे सुशीलाबाईंनी. असो, तर आता पाळण्यात घालायची वेळ येते श्रीकृष्णाला. आता पिंकी काय करते प्रेक्षकांनो, मितालीला म्हणते, मिताली ताई तुम्ही तो नारळ पकडा आणि स्वतः मात्र बाळकृष्णाची मूर्ती ठेवते हातामध्ये आणि तीच त्या पाळण्यात घालते. आणि मनात विचार करते, मिताली तुला आता सध्या तरी नारळच मिळणार आहे बघ. आणि हसायला लागते आणि सॉरी पण म्हणते म्हणजे मनातल्या मनात. आता ही मिताली पण नारळ घेते आणि नमस्कार करते. मिताली खरं तर भोळी आहे प्रेक्षकांनो, गोड आहे मिताली, आवडली आहे मला. आता सुशीलाबाईंनी बारसं केलंय श्रीकृष्णाचं आणि ते म्हणतात ना, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, आणि मितालीला आवाज दिलाय, ये मिताली तू पण कर. आता पुन्हा पिंकीला पंचायत झाली आहे की हे पण मितालीच्या हाताने कसं काय होऊ देईल पिंकी. आणि पुन्हा ती जाते आणि मध्ये मध्ये करायला लागते, मिताली ताई असं नाही, असं धरायचं आणि असं घेते घेते नाही म्हणायचं, नाव घ्यायचं. आता तिनं शिकवलंय तिला, कोणी शत्रुघ्न घ्या, कोणी भरत घ्या, असं त्यांनी आता ते पाळण्याच्या वर खाली श्रीकृष्णाची मूर्ती केली आहे. म्हणजे थोडक्यात काय बारसं केलंय छान. मितालीला ह्या सगळ्या रिच्युअल्स खूप आवडल्या आहेत. आणि आता इथे पुन्हा प्रेक्षकांनो त्यांनी गाणं प्ले केलंय, नंदकिशोरा चित्त चकोरा. खूपच छान दाखवलंय प्रेक्षकांनो आज त्यांनी. आणि आता पिंकी मध्ये मध्ये करते, हे सुशीलाबाईला आवडत नसतं, पण आता काय बोलणार ना, मितालीची असिस्टंटच आहे ती. आणि युवराज पुन्हा एकदा सारखा पिंकीकडे बघतोय असं दाखवलंय. तर अशा प्रकारे श्रीकृष्णाचा जन्म त्यांनी खूप छान आणि उत्साहात साजरा केलाय. आता फायनली कृष्णाची आरती करायची असते तेव्हा पुन्हा मिताली युवराजच्या हाताला हात लावेल या भीतीने पिंकी जरा पुन्हा व्याकुळ झाली आहे. मिताली मात्र खुश असते. आता पिंकी पुन्हा विचार करते की कसं करावं, जे काही ती करते ना ते सगळं लोक नोटीस करताय प्रेक्षकांनो, एवढं कोणी डोळे झाकून नसतं. आता पिंकी पुन्हा त्या युवराजच्या हाताला हात लावते. आता मात्र सुशीलाबाईंना राग आलाय, हे जरा जास्ती होतंय या असिस्टंटचं, हे त्यांच्या लक्षात आलंय. आणि आता त्या पिंकीला म्हणजे पिंकीच्या जवळ जातात मुद्दाम. पिंकी मितालीला म्हणत असते, असं धरा मिताली ताई तुम्हाला कळतच नाही. मिताली आता ते धरायला जाते तेव्हा पिंकी पुन्हा तिला इन्स्ट्रक्शन देत असते, उजव्या हाताने धरा, असं करू नका. पण आता सुशीलाबाईंना जरा जास्ती झालंय हे सगळं. सुशीलाबाई आता पिंकीचा हात असा बाजूला करतात आणि तिला बाजूला नेऊन उभी करतात. पिंकी जरा घाबरते आता, पण युवराज राग तिथून निघून जातो आणि सगळ्या बाया चर्चा करायला लागतात की नेमकं काय झालं असं अचानक. आणि प्रेक्षकांनो सुशीलाबाई पण जरा घाबरल्यात. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला, म्हणजे जरा घाबरल्यात, म्हणजे त्यांना कळेन असं झालंय की ही बाजू कशी सावरायची. आणि त्यांनी हा रिव्ह्यू इथेच पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय युवराज एकटा स्विमिंग पूलवर बसलेला असतो आणि विचार करत असतो. पिंकी त्याच्या जवळ जात असते पण पुन्हा लांब जाते. युवराज तिला आवाज देतो आणि म्हणतो, सॉरी, त्या दिवशी मी नशेमध्ये तुम्हाला जास्तीच बोललो. आता पिंकी म्हणते, तुम्ही मला वचन दिलं होतं ना की तुम्ही दारू सोडणार. मी नाहीये,
मी नाहीये म्हणून तुम्ही नाउमेद झालात का? आता युवराज तिच्याकडे बघतच राहतोय. प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला? सांगेल का पिंकी? खरं तर तिने सांगायला हवं. आता सस्पेन्स एवढं ताणायला नको, पण 100% युवराजला खात्री पटणार की हीच आपली बायको आहे. सॉरी प्रेक्षकांनो, आज जरा उशीर झाला, पण कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. धन्यवाद.